जत पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ अर्चना नाथा पाटील यांची तर उपसभापतीपदी माननीय रविकुमार बगले यांची निवड. जत जिल्हा सांगली येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी आज भाजपच्या सौ अर्चना नाथा पाटील यांची तर उपसभापतीपदी भाजपचे माननीय रविकुमार बगले यांची अभिनंदन निवड करण्यात आली. या निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी माननीय अजय कुमार नष्टे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला. यावेळी जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, भाजपचे ज्येष्ठ नेते नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे, जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय सावंत यांच्यासह काँग्रेस व भाजपचे अनेक पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक दैवत डॉक्टर आरळी साहेब आणि नूतन पंचायत समितीचे सभापती आता निवडून आलेले आपले अर्चनाताई पाटील आणि आता सगळे जमलेले नवनिर्वाचित पंचायत समिती सर्व सदस्यगण आणि जिल्हा परिषद निवडून आलेले माझे सगळ्या सहकारी बंधू आणि इथं जमलेले सगळे भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू, त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आज माझी आमदार गोपीचंद पडळकर साहेब, विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आपले आरळी डॉक्टर साहेब आणि आपले सगळे ज्येष्ठ नेते मंडळी, भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी आणि भारतीय जनता पार्टी माझ्यावर विश्वास ठेवून आणि माझ्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. उपसभापती पद देऊन मला निवडून आणलेले आहे. मग ह्या पदाचा मी व्यवस्थित वापर करून भारतीय जनता पार्टीचं जे कार्यक्रम आहे, जे राज्य सरकारचं, जे केंद्र सरकारचं, जे आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळे आणि नगर परिषद हे सगळे आपल्याला भारतीय जनता पार्टीला आमच्या तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद देऊन आम्ही आपले कार्यकर्ते आणि जनताने आम्हाला आशीर्वाद दिलेले, आमच्यावरती सगळं त्यांनी एक विश्वास ठेवलेले गोपीचंद पडळकर साहेबावरती आणि आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवरती, आपलं जत तालुक्याचे आपले नेते आरळी साहेबांच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवून आम्हाला एक कौल दिलेले आहे जत तालुक्याने. मग ह्याची आपण व्यवस्थितपणे आपण आपली जबाबदारी, आम्हाला दिलेली जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही विकासाचं काम होतं आहे तिथं पश्चिमपासून पूर्वपर्यंत, जत तालुका हा मोठा क्षेत्र आहे, तिथं पश्चिमपासून पूर्वपर्यंत जे जे आपल्याला विकास काम करता येते त्या विकास कामात आपण व्यवस्थितपणे आमची जेवढं शक्ती आहे तेवढं वापरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पार पाडू म्हणून सगळ्यांना मी आज मी शुभेच्छा देतो, सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आमदार साहेब गोपीचंद्र पडळकर साहेब, आदरणीय डॉक्टर आरळी साहेब, माझे मार्गदर्शक नाथाजी पाटील आणि माझे उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी आणि माझे भाऊ आणि बंधू भगिनींनो, आज मला पंचायत समिती सभापतीपद दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापूर्वक आभार मानते. माझ्यावर हा दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा प्रयत्न करेन. मी विश्वासात आमदार साहेब, नगराध्यक्ष साहेब आणि माझे सहकुटुंब मनापासून आभार मानते. मार्गदर्शकामुळे, सहकार्यामुळे आज मी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळत आहे. जत पंचायत समिती माध्यमातून मला तालुक्यासाठी विकास, जनतेचा सामान्य सोडवण्यासाठी आणि शासनाच्या योजना सोडवण्यासाठी धक्कापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सर्वांच्या सोबत काम करण्याची व्यवस्थापन आभार आहे. माननीय प्रांताध्यक्ष आपले नष्टे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि BDO माडगुळकर सर यांच्या उपस्थितीत आणि धानोरकर सर तहसीलदार यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणूक प्रक्रियेतून भारतीय जनता पार्टीचे या पंचायत समितीचे सभापती म्हणून सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांची एकमतानं निवड झाली, सर्वानुमते निवड झाली. त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर उपसभापती म्हणून श्री रविकुमार बगली
यांची निवड झाली, ही पण सर्वानुमते झाली, एकमतानं झाली. यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या निवडीमुळं संपूर्ण जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विजयी झालेली आहे. 12 सदस्य पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर नगरपालिका सुद्धा या भारतीय जनता पार्टीचा झालेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये 9 पैकी 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या विकासाचा हा वारू, याची घोडदौड ही लोकांच्यापर्यंत मनापर्यंत पोचल्यामुळं हा एवढा मोठा विजय जतमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला मिळत आहे. अशाच पद्धतीचा विकास हा नगरपालिकेच्या रूपानं, पंचायत समितीच्या रूपानं, जिल्हा परिषदच्या रूपानं, आमदार साहेबांच्या त्यांच्या स्वतःच्या या कर्तृत्वामुळं संपूर्ण जत तालुक्याचा कायापलट नजीकच्या काळात निश्चित होईल अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला 100% खात्री आहे. अशाच पद्धतीचं कार्य जतमध्ये जो अनुशेष आहे, जत तालुक्याचा जो विकास आपल्याला करायचा अपेक्षित होता, या दृष्टीनं पहिल्यांदाच एकमुखी हा विकास नक्की होईल याची 100% भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ग्वाही देतोय. धन्यवाद. नमस्कार. समितीची निवडणूक झाली. गेले 2 महिने ज्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना या जत तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कसा उमेदवार चालवून तिथं पंचायत समिती कसा काढायचा याचं पूर्ण नियोजन डॉक्टर आडी साहेबांनी केलं आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी याला हिरवा कंदील दिला आणि याचंच फलित म्हणून जत तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या 12 आणि जिल्हा परिषदेच्या 8 सीटा निवडून आल्या. आज 10 तारखेला पंचायत समिती सभापती आणि पंचायत समितीचे उपसभापती निवड होती. ती सुद्धा डॉक्टर साहेबांनी सर्व विरोधकांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया, जेणेकरून बाबा की आमचे 12 सदस्य आहेत, आपले कमी आहेत आणि ही सभापती निवड आणि उपसभापती निवड ही बिनविरोध व्हावी यासाठी डॉक्टर साहेबांनी प्रयत्न केले आणि तशाच पद्धतीची आज प्रक्रिया पूर्ण झाली. आणि मग आज इथून पुढे जत तालुक्यामध्ये आज पंचायत समितीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांचं वारं आणि नगर परिषदेमध्ये डॉक्टर साहेब आहेत. जत तालुका हा पूर्ण भाजपमय आणि गोपीचंदमय झालाय म्हणायला हरकत नाही. याच पद्धतीनं इथून पुढं सौ अर्चनाताई असतील आणि उपसभापती रविदादा असतील यांच्या मार्गदर्शनाने जत पंचायत समिती चांगल्या पद्धतीने चालेल आणि आज जत तालुक्याचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून आणि डॉक्टर आडी साहेबांच्या माध्यमातून हा विकासाचा रथ एक चांगल्या पद्धतीने चालेल अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ग्वाही देतो. जय हिंद. 18 तारखेला जिल्हा परिषदेची निवड आहे. त्यामुळं जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 8 सदस्य आहेत. त्यामुळं काय परिस्थिती राहील आणि जत तालुक्याला कुठलं पद मिळेल? जत तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच डॉक्टर आरळी साहेबांनी, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व केलंय. नेते मंडळी, ज्येष्ठ नेते मंडळी नक्कीच एक चांगला विचार करतील आणि जत तालुक्यामध्ये काय आपल्याला फलित मिळतंय याच्याकडे त्यांचा नक्कीच बघण्याचा दृष्टिकोन असेल. आणि आरळी साहेबांच्या माध्यमातून आणि डॉक्टर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून जर भारतीय जनता पार्टी सत्ता आली तर नक्कीच त्याचं काय तर लाभदायक नक्कीच असेल. Press the bell icon on the video and never miss another update.